दिवसा उष्णता वाढत असली तरी रात्री आणि पहाटेच्या सुमारास हवेत गारवा निर्माण झालाय। याचं कारण म्हणजे सतत हवा पालट होत आहे। याचा परिणाम आंबा, काजू, संत्री, द्राक्ष यासारख्या फळबागांवरती होत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। दुसरीकडे सतत हवा पालट होत असल्यानं शेतकरीच नाही तर सर्वसामान्य लोकांनाही याचा मोठा त्रास होतोय। ही हवा पालट होण्याचं मोठं कारण म्हणजे दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असून त्याचं रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे। त्याचा मोठा फटका दक्षिणेतील राज्यांना बसत आहे। कर्नाटकात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात हे चक्रीवादळ धडकणार नसलं तरी याचा परिणाम हवामानावर होणार आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। दिवसभर चढणारं ऊन, घामाच्या धारा, वाढणारा उकाडा, संध्याकाळनंतर अचानक सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि हवेत गारवा निर्माण होतो। त्यानंतर पाऊस पडतो। अचानक पावसामुळे रात्री आणि पहाटे हवेत गारवा निर्माण होतो, मात्र नंतर उष्णता वाढते असं सध्या दुहेरी संकट आहे। एकीकडे वाढणारी उष्णता, दुसरीकडे अवकाळी पाऊस, यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे। पुन्हा एकदा सायक्लॉनिक सर्क्युलेशन सारखी स्थिती निर्माण झाली आहे। दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्रात हवा पालट झाली असून मुसळधार पाऊस पडतोय। हवामान विभागानं आता पुन्हा एकदा 8 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे। त्याचवेळी दुसरीकडे दिवसा 3 ते 4 डिग्री तापमानात वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। कोकण पट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 29 आणि 30 मार्च रोजी देण्यात आलाय। मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत यावेळी कोरडं हवामान पाहायला मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात, पुण्यात गारवा राहील तर काही भागात पावसाच्या तुरळक सरी बरसतील। कोल्हापूर घाटमाथ्यावर मात्र ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सातारा आणि घाटमाथ्यावर देखील 29 आणि 30 मार्च रोजी पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय। सांगली, सोलापूरमध्येही पाऊस पडेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीडमध्ये हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे। या व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रात वातावरण कोरडं राहणार आहे। दुसरीकडे महाराष्ट्रात मागच्या 24 तासात 38 ते 40 डिग्री तापमानाची नोंद अनेक जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे, तर पुढचे 3 दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे।